रसिक. हॅलो रसिक. हॅलो, बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलतंय? हॅलो. बोला, कोण बोलता? हा, मंगलाताई आहे का? हो. मी प्रमोद बोलता मॅडम. प्रमोद कोण? राजूरकर, अच्छा. वडगाव पोलीस स्टेशन, जंगल. हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. हं. काय म्हणतं, पाऊस पाणी कसं आहे? पाऊस पाणी मॅडम आता हुलकावणी देऊन राहिला आता. बरोबर आहे. हुलकोट. श्रावण महिनाच लागला, असं चालू लागली असं वाटते. पण पाहिजे तसा पाऊस झालेला नाहीये, नाही का प्रमोदजी? नाही मॅडम, पाऊस असा पाहिजे असा काही झालेला नाही, पण पिकाला चांगला आहे. हो पीक पाण्याला चांगला आहे. हो, बरोबर आहे. पण असं आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी तसं काही झालेलं नाही अजून. पाणी पिण्याचं नाहीये, नाही का? तुमच्या नदीलाही पूर नसेल नाही ना, आलेला. कारण की आता आमची इथे एवढी मोठी नदी आहे, अशी कोरडी आहे. हो, बरोबर आहे. नाही तर यावेळेस कसं आम्ही आंघोळ वगैरे करायला जायचो. अच्छा, पोहता येतं का तुम्हाला? हो, येते ना मॅडम. आता तुमच्या गावची म्हटल्यावर फोन. नदीच्या गावच्या म्हणून पोहता येतं, नाही का? हो हो हो. बरं बरं. मग आता शेतामध्ये वगैरे काय पेरलंय तुम्ही? मॅडम पराठीच आहे आणि तूर आहे. म्हणजे यावर्षी जरा बाकी पिकाची काय? धाकधूक आहेच, नाही का? हो, धाकधूक आहे ना मॅडम. तेच तर. आता पाऊस चालू आहे तसा. हो पाऊस आता चालू आहे. हो, आता कालपासून त्यांनी पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे, नाही का? हो ना, हो हो. बरं बरं. आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला प्रमोदजी? मॅडम मला आज मराठी चित्रपटाचं गीत ऐकायचं आहे. मला गाणं ऐकायची इच्छा झाली आहे. कोणतं? ते काशी ग काशी तुझी सवळ काशी आहे ना. हा, काशी ग काशी तुझी सवय कशी. आली अंगावर चित्रपट आहे, नाही का? हो हो, चित्रपट नव्हता मॅडम मला माहित. हा 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 हा. त्याच्यातलं गाणं आहे नाही ते. हो तर का? तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? मॅडम माझी पत्नी आहे अनिता राजूरवार. हो. माझ्या 2 मुली आहे, अनुष्का राजूरवार आणि पूर्वी राजूरवार. काय नाव म्हटलं वहिनींचं? अनिता. मग ही काशी कोण आहे? अं? काशी कोण आहे मग? तसं म्हटलं तर मॅडम आता मला कसं मग 2-3 दिवस प्रॉब्लेमच येऊन जायचे. 2-3 दिवस नाही, 2-3 महिने प्रॉब्लेम येईल तुम्हाला. तर अजून कोणाला ऐकायचं हे गीत? आणि माझे सासरी बुवा आहे विलासराव न मुलवा. अच्छा, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकवित आहोत. तुम्ही सांगितलेलं गीत ऐका तर. ठीक आहे मॅडम. हॅलो रसिक. हॅलो रसिक. बोला. मॅडम, मी अमरावतीवरून बोलते. जयश्री गुढे. जयश्री गुढे. जयश्री गुढे. काय करता तुम्ही अमरावतीला? मॅडम, मी गृहिणी आहे. बरं. आणि आणि ब्लाइंड आहे. हो का? आणि तुमचे यजमान पण ब्लाइंड आहे? हो. बरं. घरचं काम कोण बघतं मग? घरचं काम मीच करते मॅडम सगळं. तुम्ही स्वतः करता? बरं. आणि याच्याशिवाय काय व्यवसाय करता मग? व्यवसाय माझ्या घरचे करतात ना, ते केनिंगचे कपडे वगैरे विणतात. हो ना. हा. आणि मग त्याच्यातून चालतं का तुमचं घर? हो, त्याच्यावरून उदरनिर्वाह होते आमचा दोघांचा. दोघंच आहे ना. बरं. अजून कोण आहे कुटुंबामध्ये? हॅलो मॅडम. कुटुंबामध्ये कोण आहे आणखी? कुटुंबामध्ये कोण नाही मॅडम, आम्ही दोघंच आहे. बरं. जयश्री ताई, मग तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण 12वी झालंय मॅडम. बरं बरं. मग पुढे नाही शिकलात? नाही, पुढे असं झालं, मी ट्रेनिंगला गेली होती. टीचर्स ट्रेनिंग करून राहिली होती. हो. डिस्चार्ज झाल्यानंतर ऍडमिशन घ्यायला गेली. ऍडमिशन फुल झालं होतं कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे पुढचं शिक्षण नाही करू शकले. बरं बरं. मग आता जयश्री ताई, रेडिओ तुमचा सोबती आहे नाही का, जवळचा? हो ना. रेडिओ ऐकत असता रोज? हो, रेडिओ रोज ऐकते, गाणे. आणि बाकीचे कार्यक्रम? सगळेच कार्यक्रम ऐकते मी. ओके ओके. आज कोणतं गीत ऐकायचं तुम्हाला? मला गाणं ऐकायचं आहे, संसार सुखाचा करीन मी आई, धम्माच्या तत्वानं. माझ्यासोबत ना माझ्या वहिनी आहे छाया तायडे. आणि माझे पती आहे गजानन गुडे. माझा भाऊ आहे. हो, बरोबर. सुरेश दादा तायडे. माझी भाची आहे प्रतीक्षा तायडे. ओके. तर तुमचं तिकडचं आडनाव तायडे नाही का? हो, मी तायडेची मुलगी आहे. कुठल्या गावाचे? इथेच अमरावती, वढाळी. वडाळीच्या. बरं. तर मग
जयश्री ताई, तुम्ही सांगितलेलं जे बुद्धगीत आहे ते तुम्हाला आता आम्ही पाठवित आहोत, ऐका तर. आणि मॅडम पूर्ण ऐकायला मिळेल हा ना? हा हा, ऐका ऐका. ठीक आहे, थँक्यू. राजेशजी, मी पोलीस चौकीत. हॅलो रसिक. हॅलो. हा बोला. हा, नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलतं? मी सुरेश रामू साबळे बोलतोय. हो, कुठून? मुक्काम सामनाबाद तालुका, कागद, जिल्हा कोल्हापूरतून बोलतोय. हा हा हा, एकदा बोललोय आपण नाही का? होय, त्याच्यावर माझा फोनच अजून लागला नाही बघा. फोन लागतोय माझा प्रत्येक मंगळवारी, हो. पण फोन उचलला जात नाही. नाही नाही, फोन वगैरे उचलले जातात, म्हणूनच कार्यक्रम तयार होतो. पण काय असतं की 10 कॉलच्या वर घेऊ शकत नाही, 9 कॉल घ्यावे लागतात नाही का? बरोबर आहे. माझा एप्रिल महिन्यात फोन लागला होता. हो हो, आठवतं मला. आठवतं का? मी होते, बोलले होते तुमच्याशी मी. हा, तुमच्याशीच माझा संवाद झाला बरं, होता. आता काय म्हणतं कोल्हापूर जिल्ह्यातलं वातावरण? कोल्हापूर जिल्ह्यात आता मुसळधार पाऊस चालू आहे बघा. ओ अच्छा, नद्या कोणत्या आहे तुमच्या गावाकडे? आमच्या इकडं चिकुत्रा नदी, हा, पंचगंगा. अच्छा, हा, पंचगंगा ही 5 नदींचा संगम आहे बरं, हो, आणि ते सगळ्या जिल्ह्यावर पाणी पुरवठा होतोय त्याच्यामुळं. अच्छा, हा, आणि राधानगरी धरण म्हणून प्रसिद्ध आहे. अर्थात, बरोबर. तर मग सुरेशजी, कोल्हापूर म्हटल्यानंतर आम्हाला ते गाण्यांमधलं, म्हणजे कोल्हापूर बघितलंय आम्ही, पण मला ते गाणं आठवलं, एक हौस पूर्वा महाराज मला आणा कोल्हापुरी साज, हो ना? हा, होय. आणि खरोखर तुमचं जे गाव आहे सांस्कृतिक गाव आहे. अंबा मातेच्या दर्शनाने सगळे लोक इथं आपली म्हणजे सेवा रुजू करायला येतात, दर्शन घ्यायला येतात नाही का? होय. हा हा. एक तुमच्या तिथे एक राजवाडा आहे ज्यात आता शाळा भरते नाही का? होय. होय. हा, तो पण सुंदर आहे. सुरेशजी, आज गाणं कोणतं ऐकायचंय? गाणं मला ऐकायचं बघा, राणीने डाव जिंकला. राणीने डाव जिंकला. हा, या चित्रवाले गाणं ऐकायचं आहे. हो, पण ते गाणं आपल्याकडे आहे का? कोणतं गाणं? तो अमीर मोटरवाली हा, आहे ना, आहे ना. आहे का? हम्म. तेच गीत ऐकायचं आहे. तुम्हाला थोडं म्हणून दाखवतो. हा, गायक आहेत, गीत आहे शांताराम नांदगावकर, हो, गीत आहे अशोक पत्की, हम्म आणि गायक आहेत सुरेश वाडकर, अनुराधा पोडवाल सहकारी. काय बोलायचं? हाय 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 मी तर अमीर मोटरवाली, हाय हाय मी तर गरीब सायकलवाला, अग झालो गावर कुर्बानी, पुन्हा केला भल भाई चलो भाई चलो. वा वा, क्या बात आहे. तर मग आता तुम्हाला मोटरवाली आठवली वाटते कोणीतरी नाही का? तर तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय अजून हे गीत? हे गीत माझ्या काही रसिक मित्रांना सुद्धा ऐकायचं, तसं आमच्या घरी शेजारच्या काही बहिणी आहेत त्यांनाही सुद्धा गीत ऐकायचं आहे. हो, तर माझे रसिक मित्र आहेत, हा, तो अनिता राहुल भांबी शेख कमनोर, हा, सुदेवी श्रीकांत शिरोळकर रांगोळी, हो, लहुराज नवाळे, विजय चव्हाण हे आहेत वारणा शाह हे इथून, हो, आणि सुदेवी श्रीकांत शिरोळकर आहे रांगोळी, आणि सौ लता राजाराम चव्हाण सांगली इथून आहेत. बरं, आणि आपल्या जवळचेच एक मित्र म्हणजे आपल्या गावचेच मित्र आहेत, हो, सुरेश कुत्तेजवार घाटेंजी यवतमाळ. अच्छा, हा, तेही माझे रसिक मित्र आहेत. ओके. तर मग तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण मित्र परिवारासाठी शेजारी एक 2-3 बहिणी आहेत, हो, सौ अलकादान साळवी, सौ आशा अंकुश गोरे, सौ मेघा सुभाष सातवेकर, सौ किशोरी दत्ता गोरे, पूनम विनायक व सौ शीतल तानाजी सुतार, आणि आमचा घरचा परिवार ओंकार व सौ प्रेमाताई चंद्रकांत साबळे, हो, आणि नेहा बरं, श्रावणी, आणि नेहा श्रावणी व पद्मा सुभाष जाधव या सर्वांना गीत ऐकायचं आहे तर ताई. तुमच्यासाठी आणि तुमच्या आप्तांसाठी आता आम्ही ऐकवीत आहोत. हॅलो रसिक. हॅलो, हॅलो, बोला. हॅलो रसिक. हो, कोण बोलताय तुम्ही? त्या कुकडे बोलत आहे मॅडम, यवतमाळवरून. बरं, काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे मॅडम. टिफिन नाही का? टिफिन बनवते. अच्छा, मेस चालवता? हा, मेस चालवते. बरं,
आणि तुमचे यजमान काय करतात? ते सिक्युरिटी ड्युटी करतात. सिक्युरिटी. ओके. आणि रेडिओ ऐकायचा छंद कसा लागला तुम्हाला ताई? मी लहानपणीपासूनच ऐकते मॅडम. हो का? माहेर कुठलं आहे आणि तुमचं? मी तरी वर्षापासून ट्राय करत आहे, पण माझा फोन आज लागलेला आहे. म्हणून तुम्हाला खूप आनंद झालाय नाही का? खूप. तुम्ही मंगलाताई ना? हो, मंगला माळवे. हा, तुमचा आवाज तर माझा खूप फेवरेट आहे. तुमचा आवाज म्हटलं माझा खूप फेवरेट आहे. थँक्यू विद्याताई. वेलकम. आणि कोण कोण असतं तुमच्या घरी? माझे 2 मुलं आणि हो. तर आणि मी 4 जण. ओके. मुलं मोठी आहेत का? हो, मुलगा फर्स्ट इयरला आहे, मुलगी 12वीला आहे. बरं. आणि तुमचा वेळ जातो मग रेडिओ सोबत नाही का घरी? हो, आपलं दिवसभर मेसची कामं करायची. रेडिओ सकाळी जे लावला 6 वाजता की रात्री 11लाच बंद होतो माझा रेडिओ. गावाचं नाव काय? यवतमाळातच राहतं? हा, यवतमाळ बालाजी कार्यालय आहे ना पेगाव रोड, हम्म. ते राहतो आम्ही. तर आज कोणतं गीत ऐकायचं तुम्हाला? स्वामी समर्थाचं एखादी भावगीत आहे मॅडम. बरं. तर तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? हा, माझी मुलगी आहे दीपिका कुबडे, मुलगा आहे प्रथमेश कुबडे, हम्म. माझा देवर आहे अभय कुबडे, हा. लहान जाऊ आहे लीना कुबडे, बरं. हा. पुतणी आहे हो. आणि एक माझी मैत्रीण आहे सारिका कांबळे. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी पाठवित आहो तुम्ही सांगितलेलं भक्तिगीत. ऐका. थँक्यू मॅडम, धन्यवाद. हॅलो रसिक. हॅलो. बोला. हॅलो, बोला, कोण बोलताय? दिलीप श्रीवास बोलतो मॅडम, बालाई चौकातून. दिलीप. दिलीप श्रीवास. ओके दिलीपजी. हा, बोला. हॅलो. हा, बोला. काय म्हणता? कसं काय सुरू आहे? बस पद्धतशीर सुरू आहे, थोडा पाऊस सुरू आहे. हो ना, पाऊस सुरू आहे. थोडासा आता सध्या आनंद येऊन राहिला थोडा पाऊस आला तर. पाऊस सुरू आहे आणि हातामध्ये चहाचा कप आहे, आजूबाजूला मित्र बसलेले आहे नाही का? हॅलो, आवाज नाही येऊन राहिला मॅडम थोडासा? आवाज येत नाहीये. कमी येते थोडासा. बरं. वातावरणाचा आनंद घेताय तुम्ही नाही का? आनंद घेता असं. बरं. आज कोणतं गाणं ऐकायचंय दिलीपजी? ते फिल्म उत्सवचा ऐकायचा होता मॅडम. मन क्यू बहका रे बहका. मन की वैकारे बघा. हो मॅडम. बरं. लता दीदी आणि आशा दीदी दोघींनी गायलेलं आहे ते गाणं. लता म्हणून आशा भोसले दोघांना गायलेला आहे. आणि हो. आणखी कोणाला सांगत राहतो मी. आणखी कोणाला ऐकायचं तुमच्या सोबत? ते आमचे मोठे बंधू आहे, ओटी श्रीवास आहे. बरं. हो, डॉक्टर सुनील सरगर आहे. हा? हो ना. आणि विठ्ठलवाडी मधून आमचे सासरेकडून आहे. बरं. हा. श्री शंकररावजी उईके आणि शोभा उईके, राजू उईके. हो. तर आमचे ते हैदराबादचे जवाई आहे. हो. ते दिगर रुपारेलजी. बरं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया उत्सव चित्रपटातील हे गीत. हॅलो. हा, बोला. मंगलाताई, हॅलो रसिक चालू आहे कार्यक्रम? हो, कोण बोलतंय? पंकज मोहोड बोलतो मॅडम, चांदूरबाजार अमरावती मधून. पंकज मोहोड. हा, बोला पंकजजी. हो, तो मी तुम्हाला आधी 26 मेला कॉल केला होता मॅडम. हो ना, बरोबर आहे. हो. हा. नाही, ते तो 2 महिन्यांचा जो नियम आहे तो तर पाळायलाच पाहिजे नाही का सगळ्यांना? मॅडम. हो ना. हो. आता काय सुरू आहे तुमच्या गावाकडे? आता आज पाऊस चालू होता, शिर्डी चालू आहे मॅडम, हलके स्वरूपाचे. अच्छा, शिरवे सुरू आहेत. हो. तुम्ही कुठे आहे सध्या? आम्ही चांदूरबाजार तालुक्यात पिंपरी गावात. तिथेच आहात गावात असतो मॅडम, बरं. अमरावती जिल्हा. हो ना. आणि चांदूर बाजारकडची शेती काय म्हणते सध्या? शेती आमच्या इकडे चांगली आहे मॅडम. पाऊस कमी आहे पण ना? आमच्या इकडे संत्रा, सोयाबीन, कापूस, तूर हे पीक जास्त आहे मॅडम. हो ना, बरोबर आहे. तसंही आपला यवतमाळ आणि अमरावती जिल्हा हा कापसासाठीच प्रसिद्ध आहे नाही का? हो मॅडम. कपाशी उत्पन्न घेतले जाते. हो ना, बरोबर आहे. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? मॅडम, आज आयशा झुलकाचा वाढदिवस आहे, त्या बलमा चित्रपटाचं गीत आहे का मॅडम? कोणता? अगर जिंदगी हो तेरे साथ हो. चित्रपट कोणता? बलमा, 1992 मधला. हा. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? हाय, खूप आहे मॅडम, तसे मित्र आहे. हा. ललित, श्रीकांत, दिनेश.
हम्म. सचिन, उमेश हे क्लासमेट माझे. बरं. हा. हो. अजून सुद्धा क्लासमेट सोबत असतात नाही का? नाही नाही, आता ते शिक्षण झालं आमचं 2021 2004 मधून शिक्षण झाल्यापासून आम्ही वेगळे आहे ना, पण आणि माझी मित्र आहे आता, हे आमची मैत्री आहे मॅडम. वा 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 वा. नाही का? हो. बरं मला एक सांगा पंकजी, हा. पुरुषांची मैत्री जशी राहते तशी महिलांच्या पण मैत्रिणी राहत असतील ना? राहते ना मॅडम. आता माझ्याबरोबर शिकलेले जे आम्ही 2004 पासून शिक्षण सोडलं, पण आमची मैत्री आम्ही क्लास ग्रुपवर आम्ही एकमेकांना कॉल करतो, वाढदिवस शुभेच्छा पाठवत असतो मॅडम. वा वा. छान छान छान. हो. तर तुम्ही जे गीत सांगितलंय पंकजी बलमा चित्रपटातील, ते आता तुमच्याकडे आम्ही पाठवित. हॅलो रसिक. हॅलो. हा बोला. हॅलो मॅडम, मी ज्योती राऊत बोलत आहे तळणीवरून. हा हा बोला. आम्हाला गाणं ऐकायचं होतं. तळणीला काय करता तुम्ही? तळणी अमरावती जिल्हा. तुमचा पहिल्यांदा लागलाय? हो. बरं. खूप वेळची लावून राहिली मी, पण लागलाच नाही. तळणी म्हणजे कोणत्या रोडवर येते हे गाव? हे का हा. धामणगाव जवळ आहे, धामणगाव रेल्वे जवळ. ओके, म्हणजे निंबोली जवळ नाही का? हा निंबोली जवळ. अच्छा अच्छा. आणि तुमचं सासर आहे ते नाही का? हो सासर आहे. आणि माहेर कोणतं आहे? माहेर पुलगावचं आहे. पुलगाव म्हणजे जवळच आहे नाही का? हो जवळ. बरं बरं. कोण कोण आहे कुटुंबात तुमच्या? माझ्या मैत्रिणी आहे चंद्रताई वानखेडे, हो. गीताताई येलेकार, हम्म. पंचफुलाबाई मडके, आणि सरलाताई राऊत. गाणं कोणतं ऐकायचं ज्योतिताई? आम्हाला का परदेशी बाबू मधलं हो. जहा पाव मी पायल हात मी कंगन. ओके. आय लव्ह इंडिया. हो. बरे. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मैत्रिणींसाठी आता ऐकवित आहोत तुम्ही सांगितलेलं हे गीत. ऐका तर. बोला शिवराम वारजी. आज मला एप्रिल महिन्यात लावला होता फोन, आज मला लावा ताईले फोन. 1-1.5 महिना म्हणजे कोणत्या दिवशी? हा, कोणत्या दिवशी? 22 तारखेला तेवढ्यात नाही. 22 जून. हो 22. नाही एप्रिल. एप्रिल महिन्यात? हा. अच्छा. बरं. आणि इतके दिवस कुठे होते मग? नाही गावामध्ये जाऊ, कामामध्ये जाऊ, बाकी लोकांना संधी मिळावं. वा 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 वा. आवडलं आपल्याला तुमचं विधान. त्या हिशोबानं करावं लागलं ताई. नेहमी आपण लावून योग्य नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बरं. आता काय वातावरण आहे तुमच्या गावचं? वातावरण म्हणजे पाणी पाऊस चालू आहे आज रोजी. हो ना. नंदकुमारजी, आता लग्नाचा सीझन नाहीये नाही का? नाही आटोपला ताई, आता पूर्ण लग्नाचा आटोपला. मग आता सण समारंभ हा. सण समारंभ येतील आता. हो ना येणार चालूच राहते. आता पोळा आहे भविष्यात. हो. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? आज द्या ना ज्योतिबा मधलं कल्पनेचा कुंचला. आणि तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? हॅलो. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझ्यासोबत माझा परिवार आहे, आणि विलास पिल्लेवार आहे, दिनेश पिल्लेवार आहे, हो. आणि आमच्या गावचे उपसरपंच नंदू लाड आहे. बरं. या सर्वांना आवडीचे गीत आहे आमच्या. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया हे मराठी गीत. ऐका. धन्यवाद. हॅलो रसिक. हॅलो बोला. कोणी कार्यक्रम. हॅलो रसिक. हो, कोण बोलतंय? हॅलो. कोण बोलतंय आपण? हा, मी महेंद्र आटे बोलतो जी, कापसीवरून. महेंद्र आटे, कापसी. मंगला माळवी ताई, नमस्कार पहिले. नमस्कार महेंद्रजी. हॅलो. तुमच्या लक्षात आहे नाही का? हो लक्षात, म्हणजे आता नेहमीचा श्रोता असल्यासारखा ना. 12 मेला लागला होता तो फोन. 12 मेला. बरोबर आहे. मग आता सध्या कुठे आहे तुम्ही? आता सध्या घरीच आहो ना मॅडम. कापसीला आहे. पाऊस चालू आहे ना. हो. बाकीचे काम? बाकीचे काम आता तुम्हाला तर माहितच आहे, मी ब्लाइंड असल्यामुळे हो. आता सध्या राहतो म्हणून. हो ना.
आता कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला आज? हाथी मेरे साथी मधलं ते नफरत की दुनिया को छोड़ के प्यार की दुनिया को, सुख खुश रहना नाहीतर मेरी मग याद. अनफड मधलं ते ज्याला किसी का. वो त्या दोन देखो गाण्यापैकी द्या. वो देखो जला घर किसी का, हा? लता दीदीने गायलेलं आहे. हा हा हा. बरं. हो ते अनफड मधलं. हा. नाही तर मग हाथी मेरे साथी मधलं ते नफरत की दुनिया को छोड़ के प्यार की बरं दुनिया बरं. को. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आहे? तुमच्यासोबत आणखी हाथी मेरे कोणाला? साथी, राजेश खन्नाचा पिक्चर. तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? अमरचंद काटकर आहे, हम्म. रुद्रांश रोशन साठवणे आहे, शिवानी बरं. साठवणे आहे, बरं. हा. सनी वनकर आहे, हम्म. नाना कांबळे आहे, हो. प्रभाकर डहाके आहे, हो. माझी आई आहे कुंता वाघते. बरं. हे बरेचसे काही आहेत मॅडम. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी आता ऐकवित आहोत तुम्ही सांगितलेलं हे गीत. ऐका तर. धन्यवाद मग. धन्यवाद. ॲलोरिसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिनेपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकतात. फोन नंबर आहे 07232245464. नंबर पुन्हा एकदा ऐका, 07232245464 या क्रमांकावर दर मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.